नमस्कार. सप्तरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाविषयी थोडंसं बोलणार आहे. तर संत तुकाराम महाराजांचा हा खूप छान असा अभंग आहे. या संसाराच्या पायी राम आठवत नाही, कोणी नाही रे कोणाचे, आले एकले जायाचे एकले. यम येतोनी बांधून नेतो, जनमुखाकडे पाहतो. तुका म्हणे झाली सीमा, मनुष्य जन्म नोहे पुन्हा. या संसाराच्या पायी राम आठवत नाही. तर आपल्याला ह्या संसारात इतकं आपण स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं की आपल्याला राम म्हणजेच भगवंत देव ज्याचे अनेक नाव आहेत असं आपल्याला तो आठवत नाही. आपण सतत त्या संसाराच्या मागे 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 धावत असतो. आधी बालावस्थेत तर आपल्याला ज्ञान नसतंच, त्यामुळं ज्यावेळेस आपण मोठे होतो किंवा प्रौढ वयात येतो त्यावेळेस आपण त्या संसाराच्या मागं लागतो. संसार म्हणजेच असा संसार की गाडी बंगला धन दौलत जमीन व्यवसाय अनेक यांच्या पाठीमागं लागतो. आणि ज्याने आपल्याला हा मनुष्य देह दिला, मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो, त्याविषयी आपण सगळं विसरून जातो आणि त्या संसारात एवढं स्वतःला गुंतवून घेतो की आपल्याला त्या देवाचा विसर पडतो आणि त्या संसारात आपण त्या रामाला पूर्ण विसरून जातो. म्हणजे या संसाराच्या पायी राम आठवत नाही, कोणी नाही रे कोणाचे, आले एकले जायचे एकले. खूप सुंदर इथं तुकाराम महाराज सांगतात की अरे कोणी कोणाचं नाहीये. हे जे आपलं नातं हे आहे ते कसं आहे, दिल्या घेतल्याचंच आहे ना. म्हणजे कोणी नाही कोणाचे, आले एकले जायचे. आपण जन्माला येताना एकटेच आलेलो आणि जाताना सुद्धा आपण एकटेच जाणार आहोत. कोणी कोणाचं नाहीये, तरी पण आपण ह्या संसारात एवढा अडकलोय की त्या भगवंताचा पूर्णपणे आपल्याला विसर पडलाय. त्या रामाची आपल्याला आठवण येत नाही. या संसाराच्या पायी राम आठवत नाही. खरंच आपल्याला राम आठवत नाही. मग कोणी कोणाचं नसताना सुद्धा आपण हे माझं हे माझं हे माझं, आपल्याला माहिती आहे की आपण जायच्या वेळी संग काहीही नेणार नाही. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. पण इथं असताना आपला हवयास एवढा आहे की आपल्याला त्या भगवंताचं नाव सुद्धा आठवत नाही. इतकं आपण त्या संसारात गुंतवून घेतो स्वतःला, मग आपल्याला काहीच आठवत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, कोणी नाही रे कोणाचे, आले एकले जायचे एकले. या संसाराच्या पायी राम आठवत नाही. मग दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, यम येतो नि बांधून नेतो, जनमुखाकडे पाहतो. आपले जे काही आयुष्य असतं ते म्हणजे आपण हे संसार करत राहतो आणि शेवटचा काळ येतो आणि यम म्हणजेच तो मृत्यूरूपी यम आपल्याला बांधून येतो आणि जनमुखाकडे बघतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अवतीभोवतीची जी असतात ते पाहत असतात, त्यांना माहिती आहे वयोवृद्ध झाल्यानंतर तो आता जाणार आहे दिसतो समोर, पण काही करू शकत नाही. तो मृत्यूरूपी यम येतो आणि आपल्याला बांधून नेतो. म्हणजे ते आपल्या आत्म्याला नेतो, शरीर तिथंच पडतं. ते पंचभूतातून निर्माण झाले, ते पंचभूतातच विलीन होत असतं. मग तो आत्मा बांधून नेतो, पण कुणीही काही करू शकत नाही किती पाहिलं तर. यम येतो आणि बांधून नेतो, जनमुखाकडे पाहतो. या संसाराच्या पायी राम आठवत नाही. पण यम येतो, आपल्याला बांधून न्यायची तयारी करतो, तरी आपल्याला राम आठवत नाही. आपण ह्याच संसाराच्या पाठीमागे लागलेला असतो. हे माझं ते माझं, हे करायचंय ते करायचं राहिलंय. पण आपण कधीही असं म्हणत नाही की माझं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं राहिलंय, त्या रामाचं नाव घ्यायचं राहिलंय, ज्यासाठी मी जन्म घेतलाय ते माझं राहिलंय. कधीही म्हणत नाही. इतकं आपण त्या संसाराच्या मागं लागलेलो असतो आणि हे आपल्याला माहिती आहे की आपण येणार काहीच नाही, तरी पण आपण त्यातनं बाहेर येत नाही. या संसाराच्या पायी राम आठवत नाही. मग तुकोबराय तिसऱ्या चरणात सांगतात की तुका म्हणे झाली सीमा, मनुष्य जन्म नोहे पुन्हा. तुका म्हणे झाली सीमा, मनुष्य जन्म नोहे पुन्हा, मनुष्य जन्म नोहे पुन्हा. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या आयुष्याला कुठंतरी सीमा आहे. 100 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष जसं ज्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आपल्याला ते आयुष्य मिळले आणि ह्या आयुष्याला सीमा आहे. ह्या आयुष्यात आपल्याला नामस्मरण करायचंय, त्याचं नाव घ्यायचंय, पण आपण त्याला विसरून गेलो आणि मनुष्य जन्म पुन्हा नाही आहे म्हणतात. हा कसा तरी 84 लक्ष योनी जन्म म्हणजे जन्म घेऊन आपल्याला हा मनुष्य जन्म भेटला. अगोदर आपण 84 लक्ष जे प्राणी हे त्याच्यात सगळ्यातून फिरून मग शेवटी हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. तरी पण आपण
त्या देवाचं नाव घेत नाही. म्हणून ह्या मनुष्य जन्म मिळाला आहे तर ह्याच्यात रामाची आठवण ठेवायची, रामाचं नाव घ्यायचं आहे. रामाचं म्हणजे ज्या देवाचं तुम्ही जे देवाची भक्ती करता, पांडुरंगाची, श्रीकृष्णाची, त्याचं नाव घ्यायचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय कळकळीने सांगतात की आता आपली सीमा म्हणजे ह्या आयुष्याला कुठेतरी सीमा आहे, आपल्या ती सीमा झाली आहे. मग मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही, तर तू काय कर, तर स्वतःचं हित कर. आणि म्हणून म्हणतात तुकोबाराय सीमा झाली आणि मनुष्य देहाला ह्या कुठंतरी त्या वयाचं बंधन आहे आणि तो जाणार आहे, सीमा झाली. मग आता तू काय कर, त्या भगवंताचं नामस्मरण कर. पण ह्या संसारात आपल्याला काय ते आठवत नाही, या संसाराच्या पायी राम आठवत नाही आपल्याला. ह्या संसारातून ह्या सगळ्या म्हणजे रहाटगाडग्यातून राम काय आठवत नाही. आपण इतकं स्वतःला ह्याच्यात गुंतवून घेतो. तर तुकोबारायांचा हा अभंग अतिशय सुंदर आहे. मी माझ्या भाषेत थोडा सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, पण हा अभंगाचा बोध इतका सुंदर आहे की तुम्ही सुटून जावं, तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करावं, एवढे तुकोबाराय सांगतात. की ह्या संसारात ना आपल्याला तर वेळ होत नाही, पण तो काढायचा आहे ह्या भगवंतासाठी. आणि ह्या संसाराच्या पायी राम आठवत नाही, म्हणून ही कुठंतरी राम आपल्याला आठवण्यासाठी हा तुकोबारायांचा एकदम सुंदर आणि सोपा असा अभंग आहे. धन्यवाद. अभंग आवडल्यास, अर्थ आवडल्यास सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.